आज आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला आणि माझ्या मम्मी पप्पांसोबत चालली, तेजस इथेच राहणार आहे. तर मी रेडी झाली आहे, ग्रीन घातलेलं आहे, तर दोघांनी पिंक घातलेलं आहे. तर बघूया, बाय बाय. पप्पा चाले, बॅग रेडी यांची फुल. आता काय ड्राईव्ह करायचंय. बाय करा, बाय. खाली भेटूया, मम्मीसाठी थांबली आहे. मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? रेडी, नाईस. महाबळेश्वर, गोइंग टू महाबळेश्वर. ओके ओके, चला चला, लवकर घ्या तुमचं सामान आणि पळा लवकर, पप्पा निघालेले आहे. बाय तेजस. इथे तेजसची मागणी होते, येत नाहीये, बट सँडविच आणि काय मलबेरी घ्यायला बोलतोय. स्ट्रॉबेरी आहे, मलबेरी आहे. तुझं स्ट्रॉबेरी सारखी दिसते. हो का? महाबळेश्वरला पिंक. नाईस. मी डिओने अंतर लावलेलं आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला डिओशी भरपूर प्रॉब्लेम आहे, चक्कर येते. चक्कर येते. मला अत्तर लावलेलं आवडतं, नॅचरल गोष्टी आवडतात. चांगली गोष्ट आहे. मी तर लावलेलं आहे अत्तर. फिट चेक करूया, फिट चेक. फिट चेक. दोघांनी पिंक घातलंय, मी ग्रीन घातलंय. मला वेगळं करून टाकलंय लोकांनी. शुक्रवार आणि बुधवारच करायची असते. आज करायची असते. दाढी का नाही केली तुम्ही? तेच तर आहे बघ कशी चालू. शुक्रवार आणि बुधवार करणं लकी असतं. असं काय नसतं. असं असतं, शास्त्र असतं ते. डेंजर शास्त्र आहे तुमचं. हो, निघालो आम्ही आता गाडीकडे. कसं वाटतंय मम्मी? खूप दिवसानंतर माझ्यासोबत चालली आहे तू फिरायला. राहायची तयारी आहे का नाही? नाही माहिती. गणपती बाप्पा मोरया. असं वाटतंय की पाऊस पडणार आहे खूप जोरात. इथे आम्ही आलो आहे लंच करायला. एक थाळी छास आणि कस्टर्ड. मी हायली सजेस्ट करेल की इफ तुम्ही महाबळेश्वरच्या रूटनी जात असतील तर तुम्हाला इथे प्लेंटी ऑफ ऑप्शन्स मिळतील, जसे की पाणीपुरी, चाट. काय मागवलंय तू? थाळी कोणती? आता ते लास्ट टाइम तुम्ही खाल्लेलं होतं ते त्यात सगळं असतं. सगळं. अशी प्रकारे आम्ही थाळी ऑर्डर केलेली आहे. त्यात ते तूप देतात, अप्रतिम चटण्या ऑप्शन्स, शेंगदाणे आणि हे गुळ. ही थाळी इथेच नाही संपत, इथे तुम्हाला मसाला भात सुद्धा देतात आणि आम्हाला हे भरपूर आवडतं. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आम्ही 3 लोकांनी एकच थाळी का ऑर्डर केली, कारण की आम्हाला एकच थाळी भरपूर पडते. यात माझी फेवरेट फ्लावरची भाजी सुद्धा आहे, जी कुठे बाहेर मिळत नाही मला लगेच. इथे मिळाली आहे, खूप भारी येते, पण मम्मी तशीच लागते, मजा येते. पापड सुद्धा आहे. असे काजू सुद्धा आहे या खिचडीमध्ये, व्हेजिटेबल्स सुद्धा आहे. यमी यमी. मम्मीने तूप टाकलेलं होतं, कुठे गेलं ते? आतमध्ये आहे तूप, ते वरून मम्मीने टाकलं. अशा प्रकारे आमचं खाऊन झालं. घेतलं तू? हे किती? 30 रुपये मसाला छास. मसाला 30 रुपये. ते आम्ही घेतलंय. यमी. पहिल्याच वेळचं आहे ना, ताक आहे ना बेस्ट होतं. ताक आहे ना खूप चांगलं आहे, कारण ते ना ते गावरान म्हैशीच्या दह्यापासून बनतं. त्यामुळे ना असं थोडं जरी पिलं ना आपण विदाऊट मिठाचं, शरीरामध्ये आपल्या हालचाल आहे ना लगेच कळतं की व्यवस्थित एक पॉझिटिव्ह मुवमेंट होते. त्याच्यामध्ये आहे ना मीठ नाही आहे, फक्त दही आणि पाणी बस. आता आमचं पोट भरलंय, पण आमचा नाजुकाचा नाही. तर आता आम्ही तिचं पोट भरायला इथे CNG पंपला आलेलो आहे. पण इथे थोडं गडबड झालेली होती.
सो युजली मॅन्युअल फिटिंग आणि कंपनी फिटिंगचे जे कार्स असतात त्यांची लाईन डिफरंट असते. बट आय डोंट नो ह्या टायमाला त्यांनी लाईन एकच ठेवलेली होती आणि त्यांचा क्राऊड इतका वाढलेला होता की फुल ट्रॅफिक जाम झालेली होती. त्याबद्दलच माझे पप्पा जे मॅनेजरसोबत बोलत होते की असं करू नका, इट्स अनफेअर फॉर अस. त्यानंतर मी डाराडाऊर झोपलेली होती आणि डायरेक्टली उठल्यावर मी महाबळेश्वरच्या घाटावर होते आणि हे मी पॅरासिलिंग बघितलं आणि नेहमीसारखं मी फक्त बघितलं, केलं नाही. बिचारे पप्पा एवढी गाडी चालवली की पूर्ण भिजले घामाने. गाडी पार्क झालेली आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स मॅप्रो. आय वॉज एक्सपेक्टिंग की महाबळेश्वरमध्ये वेदर कम्पॅरेटिव्हली पुण्याने बेटर असावं, पण इथेही सुद्धा गरमी, इतकी गरमी, ओ माय गॉड. तुम्ही बघूच शकतात किती गरमी आहे. डायरेक्टली हे लोक पाणी प्यायला चालू केले. अल्कलाइन वॉटर. भारी लागलं. फिर से पिएगी मम्मी. पी 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 पी. वा 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 वा. कसं आहे साध्या पाण्याने कसा फरक आहे ना. आज मंडे होतं तर कम्पॅरेटिव्हली अगेन गर्दी इतकी नव्हती. व्हिडिओमध्ये मी पण असावं ना, तर मी मम्मीला फक्त सांगितलं, मम्मी मला पण शूट कर ग जरा मॅप्रो गार्डनमध्ये, मी पण तर दिसावं माझ्या नवीन नवीन ड्रेससोबत. मॅप्रो गार्डनची वाईबच भारी आहे, एकदम भारी. आणि तुम्हाला काय शॉपिंग करायचं असेल तर फॉर शुअर तुम्ही हे विजिट करू शकतात. लास्ट वीक मम्मी पप्पा महाबळेश्वरला आलेले होते आणि त्यांनी चेरी टॅमॅटोज इथून घेऊन गेलेले होते आणि त्यांना एवढे आवडले की त्यांना ह्या टायमाला पण घेऊन जायचं होतं. लास्ट टाइम त्यांनी 1 पॅकेट घेतलेलं होतं, पण ह्या टायमाला ही वॉज लाईक मला 2-3 पॅकेट्स घेऊनच जायचे. एवढे ऑर्गॅनिक आणि एवढे नॅचरल होते ते. बट सॅडली त्यांना नाही मिळालं आणि इथे मम्मी शी इज एक्सप्लोरिंग प्लांट्स ॲज युजल. मला माहीत नाही का मम्मी लोक एवढे क्रेझी फॅन्स असतात प्लांट्सची, की कुठे पण गेले ते प्लांट्स बघतात, घेत तर काय नाही. इथे स्ट्रॉबेरी प्लांट पण होतं, कूल. आता तुम्हाला मेन पॉईंट सांगते की आम्ही महाबळेश्वरला का आलो. इट्स बिकॉज ऑफ मलबेरी. बिकॉज मलबेरी इज जस्ट फॉर 2 months, दॅट इज मार्च आणि एप्रिल. आणि आम्ही क्रेझी डेड फॅन आहे मलबेरीजचे. आम्ही म्हणजे माझे पप्पा, ही कॅन ईट ऑलमोस्ट 1 kg ऑफ मलबेरी इन अ डे. संपतच आले आता, पाऊस पडले की संपले म्हणजे. हा किती दिवस आहे अजून? नाव महाबळेश्वर इज इनकम्प्लीट विदाउट रेड स्ट्रॉबेरीज. इथे तुम्हाला 2 प्रकारचे स्ट्रॉबेरीज मिळतील, एक ऑर्गॅनिक आणि एक हायब्रिड. तर ऑर्गॅनिक वन्स आर स्वीटर आणि ते साईजनी छोटे असतात आणि हायब्रिडवाले ते थोडे मोठे असतात आणि ते थोडे आंबट गोड लागतात. सो यू कॅन जस्ट फिगर इट आउट आणि तसे तुम्ही बाय करू शकता. आणि मला अजून एक गोष्ट फार आवडते महाबळेश्वरची की जी आहे ती तुम्ही कुठेही जावा स्ट्रॉबेरी तुम्हाला टेस्टिंग करायला देतात आणि एवढे गोड लोक आहे हे की तुम्हाला एक नाही तर भरपूर खायला देतील. म्हणजे तुमचं पोट भरून जाणार इथे फ्रीमध्येच खाता खाता. सो आय वुड पर्सनली सजेस्ट की तुम्ही मॅप्रोमध्ये तिकडे सँडविच पिझ्झासाठी यू आर पेइंग thousands ऑफ मनी. इथे प्लीज ह्या फार्मरसोबत बार्गेनिंग करू नका. इट्स हार्डली 100 or 200 रुपीज, जे ते तुम्हाला फ्रीमध्ये पण देतात खायला इतके जास्त. तर प्लीज आय वुड रिक्वेस्ट की बार्गेनिंग करू नका यांच्यासोबत. अँड OMG माय फेवरेट मोमोज आर इन महाबळेश्वर. फायनली मी थंडगार वातावरण जे काय आहे नाही आता सध्या, बट स्टील आय कॅन एन्जॉय मोमोज इन महाबळेश्वर राईट नाव. द बेस्ट पार्ट. सो मी चिकन स्टीम मोमोची ऑर्डर दिलेली आणि माझे पप्पा आणि मम्मी दे आर वेटिंग फॉर मी की कधी माझं येतं आहे जेवण. सो जस्ट ऑपोजिट टू द मॅप्रो गार्डन तुम्हाला ही पूर्ण लाईन स्ट्रॉबेरीज आणि मलबेरीचे स्टॉल्स मिळतील आणि इथे माझी मम्मी पोस्ट करते आहे. यू मोमोज आधी घेताना आपण त्याचं टेस्टिंग केलेलं आहे, विचारलेलं आहे की फ्रोझन आहे का नाही. खूप प्रश्न विचारले होते पप्पांनी आणि तर जाऊन आम्ही खाल्लेलं आहे. 80 रुपीजला 6 pieces येतात आणि एवढं टेस्टी आहे. जेन्युइनली हे फ्रोझन नाही आहे. मी स्वतः खाल्लेलं आहे. पहिला पीस आधी खाल्लेला होता, आता दुसरा पीस तुमच्यासाठी खाऊन दाखवते. त्याचा आउटर लेअर आहे ना जो, तो फार थिन आहे आणि फार सॉफ्ट पण आहे. इट्स गुड, तुम्ही पण ट्राय करू शकता. इथे मी त्यांना पण सांगितलं की एकदा मोमोज खाऊन बघा, बट आय थिंक त्यांना नाही आवडलेलं आहे. त्यांच्या रिॲक्शनही तुम्ही बघू शकता. काय टोस्ट दुसरं काय केक नको. दुसरं तो खोबराचा हे बिस्किट आहे. दुसरं जरा दाखव कसा केक. कपकेक काय? कपकेक. हां बिस्किट.
चांगलं कोकोनट बिस्किट. हे नवीन स्पॉट चाय बिस्किट खायचा कुल्लडवाला, जो आज मी एक्सप्लोर केला यांच्यासोबत. 2-3 विजिट झाल्या बहुतेक मम्मी पप्पांचे. एमर्जन्सीमध्ये दुसऱ्या दुकानात आणून दिले टोस. माझे पप्पा चहासोबत काहीतरी खातात. त्यांचं हे शास्त्र आहे की त्यांचा चहा नुसता चहा नाही पियायचा, त्याच्यासोबत काहीतरी खायचं. नुसता चहा नाही प्यायचा, त्याच्याबरोबर टोस्ट खायचा. टोस्ट खायचं किंवा काहीतरी खायचं शुगरलेस. टोस्ट. आता मलबेरीची शॉपिंग झाली, बट खाणार कुठे? आता हे आम्ही खाणार मॅप्रोच्या गार्डनमध्ये. टिपिकल मम्मी मोड इज ऑन. आता परत वेगवेगळे फ्लावर्स एक्सप्लोर करणं हे आमची खासियत आहे. समर स्पेशल काय वेगळे फ्लावर्स आले आहे का नाही चेक करायला बघत आहे. आता तुम्ही फर्स्ट टाईम इथे आले असतील आणि यू हॅव नो आयडिया वॉट टू ईट, तर आय वूड रेकमेंड की तुम्ही पहिले सँडविच ट्राय करा अँड देन यू कॅन जस्ट गो विथ अ डेझर्ट विथ अन आईस्क्रीम. तर इथे भरपूर ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. समर्ससाठी आईस्क्रीम स्पेशल्स पण आहे इथे. अँड इट्स ऑलमोस्ट 6 आणि वेदर आता कूल डाऊन व्हायला लागलं आहे. इट्स नाईस, इट्स चिल, इट्स ब्रीझी. वाईब खूप छान आहे इथे. सो यू कॅन कम विथ युअर फॅमिलीज. मस्त आहे. टिकून गेले. तेच चांगले लागतात. शेवटची आहे मलबेरी. काय शेवटची सीझन शेवटचं. पाऊस आला ना की संपलं. द फन पार्ट इटिंग मलबेरीज इज दॅट तुमचे हात फुल पिगमेंटेड रेड मस्त दिसतं. पप्पाला मिळालेलं आहे लव्ह शेप मलबेरी अँड ही इज एन्जॉईंग इट. मी एक टिप देते तुम्हाला, प्लीज तुम्ही महाबळेश्वरला आले तर बाकी काही चटरपटर खाऊ नका. फक्त पोट भरा तुमच्या स्ट्रॉबेरी आणि मलबेरीनी आणि एवढं एन्जॉय करतील ना तुम्ही. तो आधीचा बॉक्स ना 5 मिनिटात संपून गेला, तर आम्ही लगेच दुसरा बॉक्स आणलेला आहे आणि हाही संपणार आहे का नाही आता बघूया. फुल धमाल चालू आहे दोघांची एकदम. आणि बेस्ट पार्ट फॉर द पेट लवर्स, ही जागा पेट फ्रेंडली आहे. सो यू कॅन ब्रिंग युअर ओन पेट्स अँड एन्जॉय. आणि आम्ही इथे नेक्स्ट स्टॉप घेतलेला आहे मनामाजमध्ये. त्यांचा ॲम्बियन्स इज व्हेरी वेलकमिंग, पॉझिटिव्ह आहे. बट गर्दी नाही दिसत आहे, म्हणजे कोणीच नाही आहे. मे बी बिकॉज वीकडे आहे आणि मंडे आहे अँड इट्स ऑलमोस्ट 8 PM. मे बी दॅट्स द रिझन. बट इफ यू आर हिअर अँड इफ यू वॉन्ट टू बाय जॅम्स ऑर समथिंग तर तुम्ही फॉर शुअर हे विजिट करू शकता. सो आम्हाला बेसिकली टेस्टिंग करायचं होतं की दे क्लेम दॅट इट्स 0 शुगर. बट आम्ही आधीच्या पण ब्रांचमध्ये कुठेतरी गेलेलो होतो, बट देअर वॉज नो टेस्टिंग. बट लकीली आम्हाला ह्या ब्रांचवरती मिळालेलं होतं टेस्टिंग. इट वॉज गुड. बट लेटर माझ्या पप्पानी बोललं की ॲडेड शुगर वाटतं आहे थोडंसं. बेसिकली ज्यांना माहीत नाही काय आहे, सो इट्स बेसिकली स्लश मशीन, जिकडे तुम्ही टेस्ट करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. सो ज्यांना बर्फाचा गोळा खायला फार जास्त आवडतं तर यू कॅन फॉर शुअर ट्राय दिस अँड इट्स फॉर फ्री. तर तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि मम्मीने पहिल्यांदा इथे ट्राय केलेलं होतं स्लश. कसं आहे? मम्मीला वाटलं की मी फोटो काढते, बट आय वॉन्टेड टू डू अ चिअर्सवाला व्हिडिओ. चालू असं आहे. गोड नाही ना जास्त. स्लश दिला त्याने आम्हाला टेस्टिंगसाठी. मम्मीचं मॅचिंग होतं आहे ड्रेससोबत. मॅचिंग. आणि मी परत डाराडोर झोपले 1 तास आणि डायरेक्टली मी आले तावजीज प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये, जिकडे माझे मम्मी पप्पा वेट करत आहे.
काका फिगर आउट करतात ते काय करत आहे मी. नेक्स्ट काय खाणार आहे? पनीर छोले कबाब. तो बिचारा सर्व करत होता पण त्यांनी लगेच पाहिलं की मी व्हिडिओ काढत आहे तर त्यांनी मध्ये डायरेक्टली ठेवून टाकलं. सो युजली पनीर म्हटलं तर आम्ही पनीर चिलीच ऑर्डर करतो बट पहिल्यांदा वी हॅव ट्राईड समथिंग एल्स. सो आय एम सुपर एक्सायटेड की कसं टेस्ट करणार. द पनीर वॉज सरप्रायझिंगली व्हेरी फ्रेश आणि हे पनीर स्टफ केलेलं होतं. इट वॉज क्वाईट हेवी. म्हणजे तुम्ही इफ स्टार्टर ऑर्डर करत असेल तर आमचं तर हे खाऊनच पोट भरून गेलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही फक्त एक पावभाजी मागवली. वी जस्ट एट वन पाव ईच आणि एंडेड अप आर डिनर. नेक्स्ट टू एंड अप द डिनर आम्ही एक स्वीट डिश मागवलेला आहे जो आहे डिंकाचा लाडू. ड्रायफ्रूटचा आहे. सो इट वॉज क्वाईट गुड. जरा जेवण जास्तच झालं आहे. कसं होतं जेवण? मस्त होतं, छान क्वालिटी आहे, स्वच्छता आहे, छान चांगलं रेट होतं रिझनेबल. आणि रेट पण रिझनेबल आहे. आम्ही अराउंड 12 AM ला घरी पोचलो आणि अशी प्रकारे आमची वन डे ट्रिप संपली. तर तुम्ही नवीन असतील तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आणि जुने असतील तर प्लीज एन्जॉय आवर ब्लॉग्स अँड खूप असे अजून नवीन ब्लॉग्स येत राहणार. सो येस.